नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची तुम्ही तयारी करीत असाल तर अवघे काहीच दिवस तयारीसाठी राहिलेले आहेत. तयारी कमी वेळेमध्ये कशी करायची या संदर्भात एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्यावर तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला फ्री मध्ये जर मागील झालेल्या सर्व शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सर्व माध्यमांच्या मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, उर्दू माध्यम, बंगाली, कन्नड किंवा इतरही काही माध्यम आहेत, त्या सगळ्या माध्यमांच्या प्रश्नपत्रिका त्याची PDF फॉर्मॅटमध्ये आणि त्याच्या उत्तरपत्रिका अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या, कुठे मिळवायच्या आणि त्याच्या उत्तर सूची देखील तुम्हाला त्यासोबतच डाउनलोड करता येणार आहेत. त्या उत्तर सूची देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास झाला नसेल तरी आता काळजी करू नका, कारण काही दिवस जरी उरलेले असले ना तरी देखील तुम्ही फक्त सुरुवातीला एकच काम करा की आतापर्यंत मागच्या 4-5 प्रश्नपत्रिका त्या खोलून बघा आणि त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नांचं स्वरूप पहा. त्या प्रश्नांनुसार तुम्ही थोडीशी जरी तयारी केली ना तरी देखील तुम्ही अगदी सहजपणे 100 मार्क्स घेऊ शकता. आणि जरी तुम्हाला चिंता वाटत असेल तर 100 मार्क्स पर्यंतची जी स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे, कशा प्रकारे आपण तेवढे मार्क्स मिळवू शकतो या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला इथे आय बटनला बघा, तुम्हाला तिथे लिंक दिसणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. त्याच्याही अगोदर मी एक मोठा व्हिडिओ छान शॉर्टमध्ये तुम्हाला बनवून दिलेला आहे. त्यामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर ते कसं व्हावं या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यावर 1 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी मित्रांनी त्या व्हिडिओला पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर जवळजवळ 2 ते 3 हजारपेक्षा जास्त लाईक आहेत आणि कमेंट्सही भरपूर आहेत की हा व्हिडिओ छान आहे आणि आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, मी कुठल्याही प्रकारे पेपरसाठी चार्जेस करत नाहीये आणि तुम्हाला हे जे PDF आहेत हे देखील फ्रीमध्ये मिळणार आहेत. ते कसे डाउनलोड करायचं याचं ट्युटोरियल आता तुम्हाला मी मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जाणार आहे आणि एकदम डिटेलमध्ये तुम्हाला अगदी थोडक्यात 5 मिनिटाच्या आतमध्ये हा व्हिडिओ कंप्लीट होणार आहे. तुम्हाला जर ते PDF डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही मोबाईलमध्ये करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये देखील तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. परंतु मित्रांनो, हे सर्व आपण एकमेकांसाठी करत आहोत. तुमची तयारी झाली पाहिजे, तुम्हाला छान शिक्षक होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्याच चॅनलवर तुम्हाला असं निशुल्क मार्गदर्शन जर मिळवायचं असेल तर आपल्या या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण नवनवीन व्हिडिओज शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील मिळत जातील. चला तर मग जाणून घेऊ आता कशा प्रकारे आपण ते डाउनलोड करायचं आहे. आता मोबाईल स्क्रीन. तुम्हाला जर महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचे आतापर्यंत झालेले सर्व PYP म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्स डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये येऊन mahatet.in या लिंकला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला ही लिंक ओपन केल्याच्या नंतर इथे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा असं टॅब तुमच्या समोर ओपन झालेला आहे. याला तुम्ही ओपन करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येतो. आता इथे काय होते की काही मुलांच्या मोबाईलमध्ये ते खालचा पेज दिसत नाहीये, म्हणून या 3 डॉट्सवर तुम्ही क्लिक करा आणि या 3 डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर बघा असं हे जे तुम्हाला डेस्कटॉप साईट आहे हे डेस्कटॉप साईट बंद करून घ्या. ठीक आहे. मग तुमच्या समोर असे ऑप्शन्स येणार आहेत. त्यामध्ये पहा महत्त्वाच्या घडामोडी वगैरे. त्यानंतर खाली खाली जा, थोडंसं खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे MAHATET प्रश्नसंच व उत्तर सूची. सगळा अभ्यासक्रम पाहिजे असेल तर अभ्यासक्रम पण भेटणार आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला अधिकृत ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे, ही माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता याला तुम्ही क्लिक करायचं आहे MAHATET प्रश्नसंच व उत्तर सूची. याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा क्वेश्चन पेपर आलेले आहेत. आता हे सगळे तुमच्या समोर पहा, इथे काय दिलेली आहे माहिती. 1ली ते 5वी साठी प्रश्नपत्रिका आहे. 2013 आहे इंग्रजी माध्यम, 2013चे उर्दू माध्यम 14, मराठी माध्यम 14, इंग्रजी माध्यम 2014, उर्दू माध्यम 2016, मराठी माध्यम 2017, मराठी माध्यम 2021, मराठी माध्यम. त्यानंतर इथे पाहू शकता 2024 मराठी माध्यम आहे आणि पहा आता तुम्हाला अँसर कीज पण याच्या इथे दिलेले आहेत. 2024 मराठी माध्यम ही त्याची उत्तर सूची. आणि तुम्ही जर या ठिकाणी इथे 2024च्या प्रश्नपत्रिकेला क्लिक केलं की तुमच्या समोर ही PDF ओपन होणार आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण 2024चा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर बघा आहे की नाही, एकदम फ्रीमध्ये सर्वांसाठी. आणि ते ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला हे डाउनलोड करू शकता.
आता कमेंटमध्ये मला हे प्रत्येकाला उत्तर देता येत नव्हतं की असं असं डाउनलोड करा. बऱ्याच मित्रांचे प्रॉब्लेम्स होते की सर आम्ही डाउनलोड कसं करायचं, तर मग ते एकदम सांगता येत नसल्यामुळे व्हिडिओ बनवते मित्रांनो. आता तुम्हाला मागच्या वर्षीचे पाहिजे असेल तर खाली स्क्रोल अप करा आणि 2025 मराठी माध्यमची महाटी टिपा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 2025 मराठी आहे ना, तर याला तुम्ही क्लिक केलं तुमच्या समोर क्वेश्चन पेपर येणार आहे आणि जर या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याची आन्सर की भेटणार. तुम्हाला जर 2025 ची इंग्रजी माध्यमाचा क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर इथे क्लिक करा आणि आन्सर की पाहिजे असेल तर इथे क्लिक करा, तुम्हाला ते मिळून जाईल. बघा मी एक तुम्हाला डेमोसाठी क्लिक करून दाखवत आहे. आता 2025 ची ही प्रश्नपत्रिका आहे, पहिली ते 5वी, बरोबर आहे. पहा या ठिकाणी दिलेले आहे त्याचा अभ्यास करा, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास आणि कोणते प्रश्न कोणत्या क्रमांकावर आहेत, गुण किती आहेत आणि पुढे पेपर आहे त्याचा. हे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे, एकदा नजरे खालून घालायचे. उत्तरं नाही आले चालतात, फक्त प्रश्न कसे आहेत हे पहा. आणि मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी तसेच परिसर अभ्यास या सर्व घटकांवर झालेले जे काही आतापर्यंतचे पेपर आहेत ते एकदा पाहून घ्या. तर हे बघा हे पहिली ते 5वी साठी. तसंच अजून तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला पहा 6वी ते 8वी साठी भेटणार आहे. हे इथे 6वी ते 8वी साठी. तर तसंच तुम्हाला 6वी ते 8वी साठी पण 2024 मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमांचे हे पेपर्स आहेत. त्यानंतर 2025 ला पहा मराठी माध्यमाचा पेपर आहे, इथे दिसत आहे आणि हा त्याची आन्सर की. हा 2025 इंग्रजी माध्यम, इथे त्याची आन्सर की. अशा प्रकारे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. वेगवेगळे माध्यम आहेत हे, या माध्यमांचे पेपर बंगाली, कन्नड, इतर माध्यमांचे पण आहेत, गुजराती पण आहेत, सिंधी पण आहेत. त्यांच्या आन्सर कीज पण या ठिकाणी आहेत. या आन्सर कीज नुसार तुम्ही आन्सर चेक पण करू शकता. टाइम लावून तुम्हाला पेपर सोडवले तर भरपूर त्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे याचा टाइम लावून पेपर तुम्ही सोडवले तर जास्तीत जास्त 5-6 पेपर जरी तुम्ही सोडवले तरी देखील तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला लक्षात आलं असेलच अशी आशा आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग टिल टू द एंड.